जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना आपलं स्वागत करते। आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा। नाशिकचे युवा उद्योजक, चाळीसगाव तालुक्यातील रांजणगावचे भूमिपुत्र तसंच जागर जनस्थान वृत्तवाहिनीचे मुख्य संचालक समीर माधवराव चव्हाण यांना नुकतंच श्रीराम शक्तीपीठ संस्थाननं नाशिक इथे समाजरत्न पुरस्कारानं सन्मानित केले। त्याबद्दल चाळीसगाव तालुक्यामध्ये सुमित बाबा भोसले मित्र परिवार तसंच सोमसिंग आबा राजपूत मित्र परिवाराच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आलाय। नाशिकचे युवा उद्योजक, चाळीसगाव तालुक्यातील रांजणगावचे भूमिपुत्र तसंच जागर जनस्थान वृत्तवाहिनीचे मुख्य संचालक समीर माधवराव चव्हाण यांना नुकतंच श्रीराम शक्तीपीठ संस्थान यांनी नाशिक इथे समाजरत्न पुरस्कारानं सन्मानित केलंय। चाळीसगाव तालुक्यात सुमित बाबा भोसले मित्र परिवार तसंच सोमसिंग आबा राजपूत मित्र परिवाराच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आलाय। योगदानाचा सन्मान म्हणून श्रीराम शक्तीपीठ संस्थान आयोजित विश्वशांती भारतीय संस्कृती धर्म सोहळ्यात समीर चव्हाण यांना अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला। त्याच अनुषंगानं काल रात्री खानदेश कट्टा इथे सुमित बाबा भोसले मित्र परिवार तसंच प्रभाग क्रमांक 17 नागरिकांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन समीर चव्हाण यांचा सत्कार केलाय। सोमसिंग आबा मित्रमंडळ यांच्या वतीनं आदर्श टी हाऊस स्टेशन रोड इथे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या दोन्ही सत्कार समारंभाच्या वेळी अनेक नागरिकांची उपस्थिती होती। यावेळी समीर चव्हाणांनी तरुणांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं। समीर चव्हाण यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत स्वतःसह परिवाराला सावरण्यासाठी पडेल ते काम हातावेगळं केलं। हळूहळू परिस्थिती सुधारत असताना समाजातून मिळालेल्या प्रोत्साहनाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नसल्यानं वेगवेगळे व्यवसाय उभे करत बेरोजगार हातांनाही काम मिळायला हवं या भावनेतून आपल्या प्रत्येक व्यवसायात अशा बेरोजगार तरुणांची फळी त्यांनी आपल्यासोबत व्यवसायात उभी केली। समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत आपल्या संसारासोबत इतरांचाही प्रपंच मार्गी लावण्याचे ध्येय जपत युवा उद्योजक म्हणून वेगळं स्थान निर्माण केलं। तरुणांनी संघर्ष करायला हवा, तुम्ही जेवढा मोठा संघर्ष कराल तेवढं मोठं यश तुमच्या पदरात पडेल असे उद्गार यावेळी समीर चव्हाण यांनी काढले। जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव। महिलांवरील अत्याचाराविरोधात तातडीनं कठोर शिक्षा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती कायदा विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे। महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारीवर जलद कारवाई करता यावी यासाठी आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर शक्ती कायदा करण्यात आलाय। महिलांवरील अत्याचाराविरोधात तातडीनं कठोर शिक्षा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती कायदा विधेयकाला विधिमंडळात दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाली। त्यामुळे आता महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसण्याची शक्यता आणि आशा व्यक्त केली जाते। बलात्कार, ऍसिड हल्ला आणि समाज माध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र प्रसिद्ध करून बदनामी करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे। दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्याने आता हे विधेयक राज्यपालांकडे पाठवले जाईल। राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल। राज्यात महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती कायद्यात सुधारणा करण्यासाठी संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली होती। त्या समितीकडून अभ्यास आणि तज्ञांचं मत जाणून घेत योग्य त्या सुधारणा करण्यात आल्या। विशेष म्हणजे या शिक्षेच्या कक्षेत पुरुषांबरोबरच महिला आणि तृतीयपंथी यांनाही आणलं गेलंय।
कायद्याचा गैरवापर होऊ नये म्हणूनही तरतुदी करण्यात आल्या आहेत. अनेकदा अशा गुन्ह्यांच्या खोट्या तक्रारी दाखल केल्या जातात. अशा प्रकरणांवरही शक्ती कायद्यात चाप लावण्यात आलाय. खोटी तक्रार केल्यास किंवा खोटी माहिती दिल्यास तक्रारदार व्यक्तीस कमीत कमी 1 वर्ष किंवा जास्तीत जास्त 3 वर्षे तुरुंगवास तसेच 1 लाख रुपयांपर्यंत एवढ्या दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. तसेच लैंगिक अपराधाबाबत खोटी तक्रार केल्यास तक्रारदारास शिक्षा होऊ शकेल. यामुळे निर्दोष मानहानीलाही आळा बसेल. यासोबतच सुयोग्य कायद्यासोबत कायद्याचीही कठोर अंमलबजावणी होईल का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी कॅमेरामन योगेश उबाळेसह मी वैष्णवी सांगळे, नाशिक. नाशिक शहरामध्ये आता महापालिकेकडून नागरिकांसाठी 24 तास लसीकरण ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे कोरोनाचे 2 डोस पूर्ण व्हावेत यासाठी नाशिक महापालिका ही संकल्पना राबवणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे कोरोना लसीचे 2 डोस पूर्ण व्हावेत यासाठी आता नाशिक महानगरपालिकेकडून 24 तास लसीकरण ही संकल्पना राबवण्यात येते. नाशिकमध्ये सध्या पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या लसीचा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या कमी आहे. काही प्रमाणात दोन्ही कोरोना लस न घेणाऱ्या नागरिकांचं लसीकरण व्हावं यासाठी आणि त्याचबरोबर कोरोनाची तिसरी लाट म्हणजेच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा संभाव्य धोका तज्ज्ञांकडून वर्तवला जातो. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेसारख्या परिणामांना या तिसऱ्या संभाव्य लाटेत सामोरं जावं लागू नये आणि पुन्हा तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय असल्यानं नाशिक महानगरपालिकेकडून जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यावर भर दिला जातो. आता शहरातील काही लसीकरण केंद्रांवर नागरिकांना 24 तास लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना दिवसा वैयक्तिक कामांमुळे लस घेणं शक्य होत नसेल त्यांना 24 तासात कधीही लस घेता येणं शक्य होणार आहे. नाही, आपल्याला माहिती आहे ओमायक्रॉनच्या बद्दल आपण म्हटलं, कोणताही कोविडचा व्हेरियंट असेल तरी आपल्याकडे सद्यस्थितीत असलेले जे काही प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं एक आहे ते म्हणजे लसीकरण. त्याचबरोबर आपली कोविडची त्रिसूत्री जी आहे मग त्यामध्ये मास्कचा वापर असेल, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने यापुढे पाळणं आवश्यक आहे. लसीकरण 91% जवळजवळ नाशिक शहरामध्ये पहिला डोस झालेला आहे. 60-61% आता दुसरा डोस झालेला आहे. उर्वरित जे 9-10% लोकांचा फर्स्ट डोस राहिलेला आहे त्यामध्ये काही नागरिकांचा कामाच्या निमित्त वेळेचं ॲडजस्ट न होणं वगैरे अशी शक्यता असू शकते. यासाठी आपण आता शहरामधील 4 ठिकाणी मग त्यामध्ये नवीन बिटको हॉस्पिटल असेल, झाकीर हुसेन हॉस्पिटल आहे, पंचवटीमध्ये इंदिरा गांधी हॉस्पिटल आहे आणि सिडकोमध्ये स्वामी समर्थ रुग्णालय या 4 ठिकाणी आपण एक्सटेंडेड आवर्स म्हणजे जवळ संध्याकाळी आणि सकाळी किंवा मग 24 तास असं लसीकरण आपण या ठिकाणी चालू करत आहोत. केलेलं आहे कोविडचं लसीकरण. ज्या नागरिकांना दिवसभराच्या त्यांच्या कामाच्या गडबडीमध्ये शक्य होणार नाही ते याचा लाभ घेऊन नक्कीच त्यांचं लसीकरण पूर्ण करून घेऊ शकतील. नाशिककरांचा पहिला डोस सरासरी 90% तर दुसरा डोस 60% झाला असून पुढील काळात 24 तास लसीकरणामुळे 100% लसीकरण पूर्ण व्हावं यासाठी प्रशासन काम करतंय. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज आरएच सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च. प्रिन्सिपल TA कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक. सेंट्रल लोकेशन इन नाशिक. पिन कोड 422005. Approved by AICT, New Delhi and DT, Mumbai. NAC rating B++, 2019-2024. Affiliated to SPPU. College code 5181. UG course offered: Electrical Engineering, Mechanical Engineering, ENTC Engineering, Computer Engineering, Civil Engineering. PG course offered: ME EE, Power Electronics and Drives, ME Mechanical Design,
ME Electronics Digital System, MCA Engineering, Computer Engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, C8, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Siemens, Siemens India. Placement records 2019-20 365, 2020-21 288. Contact www.ges-coengg.org. Landline 0253 2570 106, 8830 45447, 9970 875572. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्स वेअर आणि मेन्स वेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी, नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, RTO लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखामचे
आर्मीचे प्रशिक्षण शूरवीर जवान घडते करण्या सेवा आणि रक्षण तज्ञ शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज RH सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक. Central location in Nashik. Pin code 422005. Approved by AICT, New Delhi and TT, Mumbai. NAC rating B++, 2019-2024. Affiliated to SPPU. College code 5181. UG course offered: Electrical Engineering, Mechanical Engineering, ENTC Engineering, Computer Engineering, Civil Engineering. PG course offered: ME EE Power Electronics and Drives, ME Mechanical Design, ME Electronics Digital System, MCA Engineering, Computer Engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, CEAT, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Cements, Siemens India. Placement records 2019-20 365, 2020-21 288. Contact www.ges-coengg.org. Landline 0253 2570 106, 88300 45447, 9970 875572. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहे. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी,
नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, आरटीओ लिंक रोड, पंचवटी, नाशिक. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253-231-5052. गणेश 7218655600. प्राणा द हिलिंग ट्री, विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा: आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमाथेरपी. पत्ता: पहिला मजला, अनंतकुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक. 402003. संपर्क 8010179220. ब्रेकनंतर आपलं स्वागत. बातमी आहे घोडे बाजारातली. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा इथे सध्या सुरू असलेल्या यात्रा उत्सवातील अश्व प्रदर्शनामध्ये नाशिक इथून आलेला रावण घोडा चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरलाय. काय आहे या घोड्याची वैशिष्ट्य, पाहूया या खास रिपोर्टमधून. सारंगखेडा यात्रेमध्ये संपूर्ण राज्यभरातून घोडे विक्रीसाठी दाखल होतात. नाशिक इथून आलेला रावण घोडा मात्र सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरलाय. या घोड्याची 67 इंच एवढी उंची आहे. हा रावण घोडा संपूर्ण काळ्या रंगाचा आहे. त्याच्या कपाळावर एक पांढरा ठिपका आहे. त्याला देवमणी, कंठ, कुकड, नगाडा, पुठ्ठा अशी शुभ लक्षण आहेत. या घोड्याच्या देखभालीसाठी 2 व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. नाशिक इथल्या असद सय्यद यांच्या मालकीच्या या घोड्याला तब्बल 5 कोटी रुपयांची मागणी आली आहे. मात्र या घोड्याच्या विक्रीला असद सय्यदांनी स्पष्ट नकार दिलाय. सारंगखेडा यात्रेतील चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय असलेला रावण घोड्याला दिवसाला 10 लिटर दूध, चना डाळ, 1 किलो गावरान तूप, 5 गावराणी आली, बाजरी, सुकामेवा इतका खुराक लागतो. या घोड्याच्या देखभालीसाठी 4 लोक आहेत अशी माहिती असद सय्यदांनी दिली आहे. हम लोग तो नासिक से आए हैं, दरबार स्टड फार्म से, और ये घोड़ा मेरे पास आज 1.5 साल से है. मैंने इसे पंजाब से परचेज़ किया था. मेरे एक दोस्त है, उन्होंने मुझे ये घोड़ा दिलवाया था पंजाब से, और 1.5 साल से ये घोड़ा मेरे पास ही है. लॉकडाउन शुरू के एंडिंग में मैंने ये घोड़ा लिया था, और जब से ये घोड़े को मैं ही संभाल रहा हूँ और उसकी देखभाल भी मैं ही करता हूँ. लगभग इसका ब्रश करना है, इसका खरारा करना है, जितना पॉसिबल होता है कि मैं अपने हाथ से ही खड़े होकर के इनकी सारी चीज़ें करवाता हूँ. सर ये जो जानवर है ना, इसकी कोई कीमत नहीं है. दुनिया पता नहीं इसकी क्या कीमत बताएगी, मगर ये जानवर की कोई कीमत नहीं. मैंने तो इसे इसकी खिदमत करने के लिए लिया. मैंने इसे नहीं खरीदा, इसने मुझे खरीदा. मैं इसका नौकर हूँ.
और अब नौकर किसी मालिक की कीमत कहाँ से लगा सकता सर? तो इसकी कोई कीमत नहीं है, लोगों मुझे ये देना नहीं है। लोगों जो शौकीन लोग थे, है करोड़पति लोग दुनिया में काफ़ी पड़े हुए, उन्होंने मुझसे मांगा ये घोड़ा 5 करोड़ रुपए तक ये घोड़ा मेरे से बाज़ार में मांगा गया। ये घोड़ा मुझे सेल नहीं करना है और मैंने कहा कि ये घोड़ा मुझे बेचना नहीं है। सर इसका इसमें जो ख़ास चीज़ है वो इसकी हाइट है, 67 प्लस इसकी हाइट है इस घोड़े की। और इस वक्त पूरे महाराष्ट्र में इस हाइट का कोई भी घोड़ा नहीं, इस पूरी मंडी में भी इस हाइट का कोई घोड़ा नहीं है जो इसके सामने इसकी लेवल पर हाइट कर सके। और ये बड़े से बड़े घोड़े जब इसके सामने आते हैं तो वो छोटे लगते हैं, तो वो इसके बड़े होने की वजह से इसकी डिमांडिंग जो है लोगों के अंदर ज़्यादा हो गई है। ऐसे घोड़े और भी है मंडी में, मगर उनकी हाइट नहीं होने की वजह से वो इतने चर्चा में नहीं है। इसकी हाइट ज़्यादा, इसलिए ज़्यादा चर्चा में। अच्छा, ये ब्लड लाइन का घोड़ा है, मगर मैं ब्लड लाइन इसकी मैंने अभी तक डीएनए टेस्ट करवाया नहीं है, इसलिए इसका ब्लड लाइन मैं आपको शो नहीं करूँगा। इसका डीएनए कंप्लीट होने के बाद मैं आपको अगली वीडियो के अंदर सर कभी हुआ तो मैं आपको इस घोड़े के लिए सिर्फ 2 लोग रखे हुए हैं मैंने। एक बंदा सिर्फ इसकी मालिश करता है, जो इसकी तेल से मालिश करता है, उसके बाद उस पर ब्रश करता है। और एक बंदा जो है इसका फीड का ख्याल रखता है, इसका खाना वगैरह जो कुछ है वो एक बंदा सारी चीज़ें इसके अंदर देखता है कि जो टाइमिंग पीरियड है इसमें खास करके वो टाइमिंग पीरियड का ख्याल रखा जाता है। सवेरे 8 बजे खाना डाला जाता है तो शाम में 8 बजे ही डाला जाता है, 12 घंटे के डिस्टेंस पर इसे खाना डाला जाता है। अच्छा, पानी पिलाने का भी टाइमिंग फिक्स है, तो उससे ना ऊपर हम लोग जाने देते हैं ना नीचे आने देते हैं, उस टाइमिंग के ऊपर ही ख्याल रखते हैं कि इसकी सारी की सारी चीज़ें इसको टाइम टू टाइम मिले। और इसकी ख़ास एक बात जो मैं आपको बताऊं कि मैंने जिन घोड़ियों से कवर करवाया, जिन घोड़ियों को इससे कवर करवाया, इसने 2 कॉपी अपना ही रिजल्ट दिया है। अच्छा, उसके अलावा ये जो घोड़ा है, मैंने एक चीज़ देखा, कुछ घोड़े होते हैं जो किसी को करीब आने नहीं देते, ये उन्हीं में से एक घोड़ा है। मगर मैंने देखा कि मैंने इसे मोहब्बत की ना, तो ये किसी स्टड फार्म में किसी को करीब आने नहीं देता है, मगर ये कि मैं जब भी आवाज़ दूंगा, दूर भी होऊंगा, तो ये मेरे पास चल करके रिटर्न आता है। सारंगखेडा इथल्या अश्वयात्रेच्या आयोजकांनीही अधिक माहिती दिली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या नियम व अटी शर्तींच्या याच्यानुसार हे इथं अश्व बाजार यावर्षी भरलेला आहे आणि यावर्षीच्या अश्व बाजाराला खरं म्हणजे गावापासून लांब प्रशासनाने घ्यायला सांगितलं, म्हणून आम्ही थोडा लांबवर हा बाजार यावर्षी एका नव्या जागेवर भरवला आहे। यावर्षी घोडे थोडे याच्यामध्ये कमी आलेले आहेत, कारण त्याला परवानगी उशिरा मिळाल्यामुळे थोडा शॉर्ट टाईम मिळाला आणि मग व्यापाऱ्यांना घोडे खरेदी करायला आणि इथं आणण्यासाठी वेळ कमी मिळाल्यामुळे घोडे इथं जवळपास इथं दरवर्षी 2700 ते 3000 घोडे असतात। यावर्षी 1200 ते 1500 घोडे इथं दाखल झालेले आहेत। यावर्षी कसं आहे की आम्ही दरवर्षी हॉर्स शो म्हणजे अश्व प्रदर्शन ठेवत असतो, त्याच्यामध्ये जे ब्रीडर असतात, जे अश्वपालक असतात, ते त्यांच्या उत्कृष्ट अशा घोड्यांचे इथं आणतात आणि मग त्याच्यामध्ये स्पर्धा भरवली जाते आणि प्रामुख्याने सर्व भारताच्या त्या स्पर्धेवर, त्या अश्व सौंदर्य स्पर्धेवर लक्ष लागलेलं असतं। आतापर्यंत साधारणतः जवळपास 1 ते 1.5 कोटीची उलाढाल या वर्षीच्या बाजारामध्ये झालेली आहे आणि ती 3.5 कोटीपर्यंत होण्याची शक्यता आहे। खरं बघायला गेलं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहान मोठ्या धंदेवाल्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि जे यात्रा फिरतात आणि ते छोटे व्यवसाय करतात आणि त्यांचं जीवन त्याच्यावर असतं, त्यांचं फार मोठं न भरून येणारं नुकसान गेल्या 2 ते 3 वर्षापासून कोरोनाच्यामुळे झालेलं आहे। जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे। नाशिकच्या शरणपूर रोड इथे अज्ञात युवकानं वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून सोन्याच्या 3 अंगठ्या हिसकावून पळ काढला होता। गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकानं आरोपीला अकोल्यातून ताब्यात घेतलंय। नाशिकच्या शरणपूर रोडवरील होलाराम कॉलनी येथे संचिती पार्कमध्ये भर दुपारच्या सुमारास अज्ञात इसम पार्सल टाकण्याच्या बहाण्याने आला होता। घरात आलेल्या वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून 3 सोन्याच्या अंगठ्या तसंच कोरे चेक घेऊन त्याने पळ काढलाय। पद्मा बाळकृष्ण यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखा 1 ने सखोल तपास करत असताना असे निष्पन्न झाले की घरातच मोलकरणीने कट रचला असून सदर महिला सोनू तायडे यासह आरोपी प्रदीप आसुराज भगत दोघांनाही ताब्यात घेण्यात आलंय। दिनांक 14/12 रोजी सरकारवाडा पोलिसांच्या हद्दीमध्ये होलाराम कॉलनी या ठिकाणी पद्मा केला नावाच्या वयोवृद्ध 73 वर्षाच्या महिला या घरात असताना दुपारी त्यांच्या घरामध्ये कुरिअरचा बहाणा करून एक इसम घरात जबरदस्तीने शिरून त्याने त्या वयोवृद्ध महिलेच्या हातातील अंगठ्या जबरदस्तीने नेल्या होत्या। त्याबाबत गुन्हा दाखल केला होता सरकारवाडा पोलिसांमध्ये।
की जबरी चोरीचा 392, 452, 192 गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांच्या संशयावरून त्या गुन्ह्यात त्यांची मोलकरीण जी आहे त्या घरात घरकाम करणाऱ्या मोलकरीण यांना अटक केलेली होती. परंतु त्यांच्या अटकेत काही निष्पन्न झालं नव्हतं. सदर गुन्ह्यात समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 1 मार्फत केला जात होता. त्या मोलकरीण महिलेला जी अटक केली होती त्या मोलकरीण महिलेला त्या गुन्हे शाखा युनिट 1ने विश्वासात घेऊन तिच्याकडून काही माहिती मिळाली. त्या माहितीच्या अनुषंगाने तिच्या नातेवाईकांची माहिती घेतली असता त्या नातेवाईकांमध्ये एक इसम तिचा जो भाचा आहे मोलकरीण तो जो संशयित वाटला. त्या संशयित तो त्याला ताबा युनिटच्या आमच्या पथकाने अकोले अमरावतीतून ताब्यात तात्काळ घेऊन त्याच्याकडे चौकशी कमी आणल्या असता चौकशीमध्ये जेव्हा क्रॉस चौकशी केली गेली दोघांची त्या चौकशीमध्ये अशी निष्पन्न झाले की सदर मोलकरीण महिलेनेच कट रचलेला होता आणि त्यानेच त्याचा भाचाला त्या घरामध्ये तिला एंट्री दिलेली होती आणि त्याच्यानुसार मग त्याने तो गुन्हा केला होता. मग त्या चौकशीत त्या आरोपीकडून आम्ही त्या महिलेच्या ज्या सोन्याच्या ज्या अंगठ्या होत्या त्या अंगठ्या अशा इंटॅक्ट रिकवर केलेल्या आहेत आणि सदर आरोपी आणि मुद्देमाला सरकारला पोलिसांनी ताब्यात दिलेल्या आहे पुढील कारवाई. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. तर मालेगावातील नायापुरा वरळी रोडवरील एका पॉवरलूम कारखान्यातून शहर पोलिसांनी 30 तलवारी जप्त केल्या. या कारवाईमध्ये 3 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. मालेगाव शहरातील नायापुरा वरळी रोडवरील एका पॉवरलूम कारखान्यातून शहर पोलिसांनी 30 तलवारी जप्त केल्या. या कारवाईत 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर शहर पोलीस निरीक्षक अजय कुमार घुसर आणि विशेष पथक यांच्या सहकार्यानं संबंधित ठिकाणी धाड टाकून 30 तलवारी जप्त केल्या आहेत. बंद पोत्यामध्ये इतर राज्यातून तलवारी मालेगावात विक्री करण्याच्या उद्देशानं आणल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून अधिक तपास शहर पोलीस निरीक्षक अजय कुमार घुसर करत आहेत. जागर जनस्थानसाठी हश्याम खान, मालेगाव. आणि या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ.